लहानपणापासून त्याला हरिपाठ असेल, साधू संतांचे विचार असतील, संत चरित्र कथा असतील, सगळं काही त्याला शिकवावं लागतं, बरोबर. लहान लेकराला कधी शिव्या शिकवताना पाहिलं का तुम्ही? पण तरी सुद्धा देते की नाही, त्याचं पुस्तक नाही सापडणार कुठं. कारण याच्यावरून ओळखून घ्यायचं माणसाला चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात, वाईट गोष्टी कधी शिकवण्याची गरज पडत नाही. एखाद्या गावामध्ये दोघा नवऱ्या बायकोचं जर भांडण लागलं तर 4-5 तास भांडण लागलं, नाही मिटलं तर 5 तास भांडण ऐकता आलं, पण 3 तास येऊन श्रीराम कथा ऐकणं नाही होत आपल्याच्यानं. कारण इथे येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं, सर्वसामान्य माणसाला भेटत नाही. जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं असेल, जीवनातील वाटत असेल प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण व्हाव्यात, मनुष्य देह धारण करून आम्ही या पृथ्वी तलावरती या भूमीवरती मनुष्य देह धारण करून आलोय, आमच्याही जीवनाचं कोटी कल्याण झालं पाहिजे असा शुद्ध अंतःकरणात हेतू जर असेल तर प्रभू रामचंद्राला आहार्थ हाक मारावी लागेल. भगवंताचं भजन एकदा का 7 दिवस कथेची सांगता झाली, 8व्या दिवशी नाही येणार मी तुम्हाला सांगायला, कथा ऐकायला या. संधीचं सोनं करता आलं पाहिजे माणसाला. आयुष्यभर प्रपंचासाठी जीवन जगतो आपण, किती कमवतो राहा, माणसाचं मन कधीच भरत नाही. माणूस जर पायी चालत असाल ना, एखादी सायकलवर जाताना एखाद्या व्यक्तीला पाहिलं, अपेक्षा वाढते का, मला जर सायकल भेटली तर बरं होईल. सायकल भेटते त्याला, भगवान प्रभू रामचंद्राची कृपा होते. सायकल घेऊन स्वतः कामासाठी निघालाय, पण काही दिवसानं त्याला परत एक मोटरसायकलवाला दिसला. त्याच्याकडे पाहिलं आणि वाटलं जर मोटरसायकल असते तर लवकर गेलो असतो. अपेक्षा वाढते, प्रभू रामचंद्राची कृपा होते, मोटरसायकल देखील भेटते. पण परत मोटरसायकलवरून जात असताना 4 व्हीलर गाडी चालवणाऱ्याकडे लक्ष जातं का, मोठी गाडी जर 4 व्हीलर भेटली असती 4 चाकी तर बरं झालं असतं. माणसाच्या अपेक्षा कधी संपत नाहीत. पहा, बांधावरून डोकं फोडाफोडी आपण कित्येक वर्ष भांडण करतो, भांडण मिटत नाही भावाभावाचं. पण भगवान परमात्माला सुद्धा दया येते आणि भगवंत सांगतात, हसत असतात आपल्यासाठी, वेडायस तू का, मालक बदललाय. प्रत्येक पिढीत मालक बदलले, जमीन नाही बदलली, जमीन त्याच जागेवर आहे. प्रत्येक पिढीमध्ये मालक मात्र बदलतो. आपल्या सोबत जर येणार असेल काय तर ते आपण केलेलं फक्त पुण्य आणि आपलं चांगलं कर्म. कारण स्वतःचं कर्म स्वतःला साथ देत असतं. वाटत असेल आमचं कर्म चांगलं असावं, प्रभू रामचंद्राची आमच्यावरती कृपा व्हावी, त्यासाठी कर्म चांगलं करावं लागेल. कारण डोक्यात नाही पडलं ना कोणाच्या, प्रभू रामचंद्र भगवान की जय. आपण केलेलं कर्म कधी आपल्या कामी येत असतं, म्हणून आपण कर्म कसं करतोय लक्षात ठेवायचं. श्रीराम कथा म्हणजे आरसा आहे. आरसा असा आहे पहा, जे आहे तेच दाखवतो. तुम्ही जर काळे असेल तर काळेच दाखवणार, चेहऱ्यावरती सुरकुते असतील तर सुरकुतेच दाखवणार. काळा माणूस गोरा दाखवत नाही, गोरा माणूस काळा दाखवत नाही. आरसा आहे तेच दाखवतो. तशी कथा आहे. पुण्य असेल तोच माणूस इथे बसतोय, ज्यांनी पाप आहे आलेला सुद्धा घरी जातं डेकोरेशन पाहून, का फोन येतो काहीतरी, असं काम निघालं, प्रारब्धात नाही त्यांच्या, चांगलं कर्म नाही. इथं येण्यासाठी पुण्य लागतं. पहा, एक आजीबाईनं कित्येक वर्षापासून अरण्यामध्ये राहत होती. म्हातारी 18 वर्षाची होती तेव्हापासून अरण्यात राहण्यासाठी गेली आणि काही काळाच्या नंतर आजी वयोवृद्ध झाली. 60-65 वर्षाची म्हातारी. गावाकडे यात्रा असायची माई जननी जगदंबेची. देवीच्या यात्रेसाठी नवरात्र उत्सवामध्ये ज्या वेळेला ती आजीबाई गावाकडे आली आणि आल्याच्या नंतर यात्रेमध्ये फिरत होती. फिरत असताना प्रत्येक गोष्टी दिसल्या तिला. बेलनं दिसलं, पोळीपाट दिसला तिला, अजून बरेच झाडू काय काय भेटतं यात्रेमध्ये. पहा, बऱ्याच महिला दुकानातून नाही पण यात्रेतून मात्र सामान घेऊन येतात. आजीनं सगळ्याच गोष्टी पाहिल्या, पण आजीला एक सुंदर असे डिझाईनचे आरसे दिसले. आरशावाला पाहिला आणि त्या आरशावाल्या दादांकडे गेले. आजी म्हणे, दादा अहो एक आरसा दाखवा ना. दादांनी 20 रुपयाचा आरसा दाखवला. आजी हा 20 रुपयाचा आरसा आहे. आजीनं असा आरसा घेतला आणि चेहऱ्यात पाहिला आरशामध्ये. आजीनं पाहिला. आजी म्हणे, दादा असा नाही, अजून भारी आरसा द्या.
आजीला परत 50 रुपयाचा आरसा दाखवला. आजी हा भारी आरसा आहे. आजीनं परत आरशात पाहिलं, तोंड वाकडं केलं म्हातारीनं. असं नाही दादा, अजून भारी आरसा पाहिजे. आजीला परत त्या आरशावाल्या दादांनी 100 रुपयाचा आरसा दाखवला. 100 रुपयाच्या आरशामध्ये आजीनं असं आरशात पाहिलं. आजी म्हणे दादा हा नाही, अजून भारी आरसा पाहिजे. सुंदर मोठा डिझाईनचा भला मोठा काच असलेला आरसा 500 रुपयाचा आरसा होता. त्या दादांनी सांगितलं आजी हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भारी आरसा आहे, यापेक्षा भारी आरसा नाही माझ्याकडे, 500 रुपयाचा आरसा. आजीनं आरसा घेतला, असं आरशात पाहिलं. आजी म्हणे दादा असा नाही, अजून भारी. आजी भारी आरसा नाही यापेक्षा, तुम्हाला पाहिजे तरी कसा? म्हातारी म्हणते दादा अहो तो आरसा पाहिजे. म्हणे कोणता? अहो ते दिसत नाही. काय दिसत नाही? अहो आजी ते दिसत नाही. दादा ते दिसत नाही. काय दिसत नाही आजी? आजीनं सांगितलं दादा 18 वर्षाची होते ना तेव्हा एकदा या यात्रेत आले होते. अशाच एका आरशावाल्याकडून आरसा घेतला आणि त्या आरशात पाहिलं. जशी 18 वर्षाची होते तेव्हा दिसत होते ना, आता ते दिसत नाही. मला सांगा आरसा बदलला का म्हातारी? आजी बदलली, आरसा नाही बदलला. आरसा आहे तेच दाखवतो. तसं स्वतःला जीवनामध्ये किती प्रपंचामध्ये गुरफटून ठेवण्याचा प्रयत्न करा. जीवनाचा उद्धार करून घ्यावा असं वाटत असेल तर चांगलं कर्म करावं लागेल. केरे कर्म झाले त्याची भोगा आली ना होत तोपर्यंत परमार्थ. वयोवृद्ध झाल्याच्या नंतर परमार्थ करता येत नाही. आपलं कर्म कसं आहे त्याप्रमाणे आपल्याला फळ भेटत असतं. त्यामुळे चांगलं कर्म करणे हे आपल्या हातात आहे. स्वतःला माणूस गुरफटून घेतो. पहा सुंदर असा प्रसंग आहे. एक व्यक्ती आयुष्यभर कधी चांगलं कर्म करत नव्हता. लोकांचे वाटोळे करायचा, प्रॉपर्टी एवढी कमवून ठेवली, 7-8 पिढ्या बसून खातील. लेकरांना कधी घराच्या बाहेर नाही पडू दिलं त्यानं. स्वतःच्या पत्नीला ऊन काय असतं हे कधी माहिती होऊ दिलं नाही. आई वडिलांचं म्हातारपण होतं, पण जसा की बाकी लेकरं आई वडिलांना त्रास देतात, या माणसानं आई वडिलांना सुद्धा केसाला धक्काही लागू दिला नाही. शेवटपर्यंत अगदी त्यांना टांगलेला पाळणाच होता. कसलाच त्रास त्यांनी घरच्या कोणत्या सदस्याला दिला नाही. पण रोज एक ना एक तरी माणूस मारायचा, लोकांचं काहीतरी वाटोळं करायचा आणि घरी ती प्रॉपर्टी दहन घेऊन यायचा. कित्येक वर्ष लोटून गेले. चांगलं कर्म करणं आपल्या हातात आहे. कधी कधी अस्वस्थ राहायचा, दुःखी होऊन बसायचा, पण आनंद एका गोष्टीचा वाटायचा त्याला की प्रॉपर्टी भरपूर कमवली आपण. कधी लेकरा बाळांना नाही, कधी पत्नीला नाही, कधी आई वडिलांना त्रास दिला नाही. अस्वस्थ व्हायचं मन. माणसानं चांगलं कर्म कधी केलं नाही ना, दुसऱ्याचं वाटोळं जर आपल्या हातनं घडलं तो माणूस कधीच समाधानी राहू शकत नाही, कधीच नाही राहत. समाधान सुख त्याच्या जीवनात कधी भेटत नाही. कधी त्याची नजर कायम विचलित असते, कारण त्यानं पाप केलेलं असतं, लोकांचं वाटोळ केलेलं असतं. जो माणूस फक्त देवाचं भजन करतो ना, अगदी वेगळंच चेहऱ्यावरती तेज येतं. साधू संतांचे विचार त्याच्या अंतःकरणात असतात. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला वाटतं ना आपण आत्महत्या करून मरावं, त्या व्यक्तीला सुद्धा जीवन जगण्याची इच्छा व्हावी. असं जीवन असलं पाहिजे माणसाचं. वाईट कर्म करायचा. एके दिवशी एका महाराजांनी विचारलं, का रे म्हणे तुझं नाव ऐकून रोज वाईट कर्म करतो, चुकीचे कामं करतो, तू लोकांचं वाटोळं करतोय, एवढं मोठं पाप करतो कोणासाठी? कोणासाठी म्हणजे लेकरा बाळांसाठी करतो, पत्नीसाठी करतो, माझ्या आई वडिलांसाठी करतो. 7-8 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली महाराज. महाराजांनी म्हटले, अरे वेड्या, प्रॉपर्टी कमवलीस तू, एवढं मोठं पाप तुझ्या डोक्यावरती झालंय, मग ज्यांच्यासाठी प्रॉपर्टी कमवली ते तुझं पाप वाटून घ्यायला येतील का? का नाही येणार? विश्वास दिला, का नाही येणार? महाराजांनी सांगितलं, एवढ्या विश्वासानं सांगू नको, घरी जाऊन एकदा अनुभव घे. ज्या वेळेला जन्मदात्या आई वडिलांकडे सगळ्यात पहिल्यांदा आला, आई बाबा तुमच्यासाठी एवढं चांगलं कर्म केलं, मी प्रॉपर्टी कमवून ठेवली, कधी तुम्हाला त्रास दिला नाही, माझं थोडंसं पाप वाटून घेता का? आई वडिलांनी सांगितलं, का रे 4-5 वर्ष 2 वर्ष काय जगू माहिती नाही, आता शेवटच्या श्वासाला देवाचं भजन करत करत मरू दे आम्हाला, आता नाही तुझं पाप वाटून घेऊ शकत आम्ही. निराश होऊन ज्या वेळेला तो व्यक्ती स्वतःच्या लेकरा बाळांकडे आला, कोणतीच गोष्ट कधी कमी पडू दिली नाही. गावात एखाद्या मुलाला गाडी नाही, पण यानं सगळ्यात पहिले 7वी 8वी 10वीला असताना याला गाडी घेऊन दिली.
8वी 9वी असताना त्याला मोबाईल घेऊन दिला, 50-60 हजाराचा मोबाईल दिला. मुलीला सुद्धा कोणत्या गोष्टीची कमी कधी नाही पडू दिली. प्रत्येक गोष्ट हजर होती, प्रत्येक गोष्ट हजर होती. म्हणे बाळांनो, आजपर्यंत एवढं पाप कर्म तुमच्यासाठी करत राहिलोय, माझं थोडंसं पाप वाटून घेता का? लेकरांनी उत्तर दिलं, बाबा, आई वडिलांनी लेकरांना जन्म दिल्याच्या नंतर त्यांचं कर्तव्य आहे लेकरांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवणं. जगभरामध्ये किती लेकर, तुम्ही जरी लेकराला जन्म दिला, कित्येक लोक लेकरांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवता. असं काय मोठी गोष्ट केली तुम्ही आमच्यासाठी कमवलंय तर? ज्या वेळेला 90% हा व्यक्ती संपलेला होता, नाराज झाला, दुःखी झाला, डोळ्यातनं पाणी येत आहे, निराश होऊन फक्त एक अपेक्षा होती की माझी पत्नी तरी मला या गोष्टीत साथ देईल. 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून जिनं 7 जन्मी माझ्या सोबत त्या महायज्ञाला तिनं कन्यादान करताना फेरे घेतलेत ना, त्या पत्नीकडे आला आणि त्या पत्नीला म्हणे, आजपर्यंत कोणती गोष्ट कमी नाही पडू दिली ग. गावात नाही, तालुक्यात सुद्धा एखाद्या बाईला दागिना नसेल, पण कोणता दागिना नाही अशी तुला गोष्ट नाही. प्रत्येक वेळेला तू ही गोष्ट आवडली म्हणून सांगितली की ती तुझ्या सांगण्याच्या अगोदर मी हजर करायचो. आजपर्यंत तुला ऊन वारा काय असतो हे माहिती नाही, घराच्या बाहेर कधी पडू दिलं नाही, प्रत्येक गोष्ट तुला हजर केली. एक विनंती, माझे थोडंसं पाप वाटून घेते का ग? धर्मपत्नीने सांगितलं, आजपर्यंत तुम्हाला सांगत होते मी चांगलं कर्म करा, वाईट कर्म करू नका. लोकांचं वाटोळं केल्याच्या नंतर सुख समाधान जरी तुम्ही केलं ना तरी तुमच्या लेकराला सुद्धा समाधान नाही भेटणार कधी. सांगत होते पण ऐकलं नाही तुम्ही माझं. ज्या वेळेला पत्नी सांगते तुमचं पाप मी नाही वाटून घेऊ शकत, कर्म तुम्ही केलं, तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? हट्ट धरला, अगं फक्त तूच एक अपेक्षा आहे माझी, आशा तुझ्याकडेच धरतो, फक्त तू माझं पाप थोडस तरी वाटून घेशील, पण तू सुद्धा नकार देतेस. पत्नीनं समजावून सांगितलं पण याच्या लक्षातच येईना. पत्नी म्हणे 5-10 मिनिट बसा, तुम्हाला पाणी आणते पिण्यासाठी. पाणी आणण्यासाठी किचन मध्ये गेले, माठातनं ग्लास भरून घेतला, ग्लास भरून घेतला आणि किचनच्या दरवाजाच्या बाहेर पडणार तर तिनं ग्लास खाली टाकला आणि पायाला धरून मोठ्यानं ओरडायला लागली, अहो ऐका ना, विंचू चावलाय मला, विंच मला डंक केलाय, खूप वेदना होत आहेत, मला खूप त्रास होत आहे, थोडीशी मदत करा ना, काहीतरी करा. मालक धावत पळत आला, मांडीवरती पत्नीचं डोकं ठेवलं, सांग काय करू, खूप वेदना होत आहेत, मला खूप त्रास होतोय, काहीतरी करा. हॉस्पिटलला घेऊन जाऊ का? नाही म्हणे, हॉस्पिटलला घेऊन जाऊ नका, तुम्हीच काहीतरी करा. मी काय करू ते तरी सांग. ऐका ना, खूप त्रास होतोय मला, माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या ना. काय सांगते पत्नी, माझ्या थोड्याशा वेदना वाटून घ्या ना. मालकानं सांगितलं तुझं डोकं बिकं फिरलं का काय? तुझं बुद्धी काम करे ना का म्हणे का? अगं विंचू तुला चावलाय, वेदना तुला होत आहेत, तुझ्या वेदना मला कशा वाटून घेता येईल? पत्नीनं उत्तर दिलं, पाय खाली सोडला आणि पत्नीनं सांगितलं, मला ही तेच सांगायचंय तुम्हाला का? पाप कर्म तुम्ही केलंय, वाईट कर्म तुम्ही केलंय, पाप तुमच्या डोक्यावरती झालंय, तुमचं पाप मला कसं वाटून घेता येईल? चांगलं कर्म करणं एवढंच आपलं हातात, कायम चांगलं कर्म करत राहावं. आपण किती ठरवलं 12 महिने भजन करू, आम्ही हरिपाठ करू, आम्ही काकडा करू, नाही करू शकत. वाटत असेल आमच्या घरामध्ये सुख समाधान कायम नांदत राहावं, समाधान भेटेल तुमच्या घरामध्ये. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण होईल, पण त्यासाठी अगोदर तुम्हाला सुरुवात करावी लागेल. कधीतरी स्वयंपाक करताना, घरातलं कोणतं काम करताना राम कृष्ण हरी या महामंत्राचा जप करा, जीवन बदलून टाकेल तुमचं. कारण मी सांगू, लोकांची निंदा करण्यापेक्षा तेवढ्या वेळेत जर आपण प्रभू रामचंद्राचं भजन केलं ना, लवकरच आपल्याला प्रभू रामचंद्राने केव्हाच भेट दिली असती, पण आपल्याला नाही होत. जेवढं मन दुसऱ्याच्या टिंगल टवाळीमध्ये लागतं तेवढं मन आपलं लागत नाही भगवंताच्या भजनात. ज्या वेळेला काल भगवान प्रभू रामचंद्राचा सीता माता विवाह सोहळा पार पाडलेला आहे, पण त्या अगोदर काही कथा गडबडीमध्ये राहून गेली म्हणून जनक महाराजांनी महासभा घेतली होती. 10,000 देवदेवता त्या ठिकाणी. ज्या वेळेला तो धनुष्य, शिवजींचा धनुष्य उचलण्यासाठी आलेले होते, प्रत्येक जणाला वाटायचं मी आत्ता जाईल आणि एका हातामध्ये धनुष्य उचलून घेईल.
भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला विश्वामित्रांनी सांगावा इशारा केला त्यावेळेला प्रभू रामचंद्र गेले. रावणाने देखील उचलून पाहला, पण रावणाला सुद्धा प्रतींच नाही लावता आली, त्याला सुद्धा धनुष्य नाही उचलला. तोच धनुष्य प्रभू रामचंद्रांनी उचलला. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रुक्मिणी सीता माता यांच्या हातामध्ये वरमाला दिलेली आहे, वरमाला दिली, सगळेजण विवाह सोहळ्यासाठी आलेले आहेत. एकदा विवाह सोहळा गडबडीत पार पडला, पण विवाह सोहळा करत असताना त्या ठिकाणी आनंदाची वाद्य वाजत होती. कित्येक देवता ऋषी मुनी जपी तपी सगळे महात्मे त्या ठिकाणी ते विवाह सोहळ्यासाठी उपस्थित झालेले होते. देवदेवता स्वर्गामधून पुष्पांची वृष्टी होत होती, प्रत्येकाला आनंद झाला. भगवान प्रभू रामचंद्र सीता माता यांचा विवाह सोहळा पाहत असताना, पण त्यावेळेला विवाह सोहळा पार पडल्याच्या नंतर वरमाला टाकण्याची वेळ आली. भगवान प्रभू रामचंद्रांनी सीता मातेच्या गळ्यामध्ये वरमाला टाकली. कारण का, प्रभू रामचंद्र उंच होते, सीता माता त्यांच्यापेक्षा जरा लहान होत्या, हात वरती लागत नव्हता. प्रभू रामचंद्र स्त्रीच्या समोर कधी वाकत नव्हते, सीते माते समोर वाकले नाही. ते आपल्या असते एखादा तर हाताने घेऊन स्वतःच्या गळ्यात घातली असती माळ, पण नाही, प्रभू रामचंद्र वाकत नाहीत. का, पण आता जर त्रेतायुगामध्ये जर मी वाकून माळा घातली तर कलियुगात झोपून घालावी लागेल, एवढी पिढी बदलून जाईल. प्रभू रामचंद्रांनी विचार केला वरमाला टाकायचे. सीता मातेला खुणवतात, सीते मातेचं अंतकरण जाणलं, नजरेतून बोलतायत. प्रभू रामचंद्र सीता माता लक्ष्मणजीनं पाहिलं, लक्ष्मणजीला सांगतात प्रभू रामचंद्र नजरेतून, तुम्ही शेषाचा अवतार आहात, धरणी मातेला उचलू शकता तुम्ही, पण हळूच कानात सांगितलं नजरेत, सांगतात भैया मी उचलू शकतो धरणी माता, पण दोन्हीकडून नाही उचलणार, सीता मातेकडूनच कशी उचलता येईल, सगळे सोबत उचलेल. तेवढ्यात विश्वामित्र लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्राकडे पाहू लागले. विश्वामित्रांनी खुणवलं, एकमेकाकडे काय पाहताय. लक्ष्मणजी म्हणतात साधू महात्म्यांनी लग्न सोहळ्यात कधी डोकं घालायचं नसतं, इथं खुणाखुणी चालू असते, तुम्ही कशाला डोकं घालता इथे. विश्वामित्र म्हणजे तुम्ही तुमचं पाहून घ्या. ज्या वेळेला सीता माता वरमाला टाकण्यासाठी हात पुरत नाही, म्हणून लक्ष्मणजीला एक सवय होती की भगवान प्रभू रामचंद्र दिसले की प्रभू रामाचं दर्शन घ्यायचं. दर्शन कसं, साष्टांग दंडवत. दंडवत कसा असतो माहिती, नमस्कार वेगळा, नमस्कार वेगळा असतो, जय हरी वेगळा, राम राम वेगळा करतो आपण, पण साष्टांग दंडवत जसं की हातामध्ये एखादी काठी घ्यावी आणि ती काठी खाली टाकल्याच्या नंतर कशी जमिनीवरती पडते, बस तसा साष्टांग दंडवत, दंडवत करण्याची सवय. लक्ष्मणजींनी भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणावरती येऊन साष्टांग दंडवत घातला. त्यांना दंडवत करण्याची सवय होती, दर्शन घेण्याची सवय होती आणि प्रभू रामचंद्राला वाकून आशीर्वाद देण्याची सवय होती. ज्या वेळेला सीते मातेचं मन लक्ष्मणजीनं जाणलं, दंडवत केला, प्रभू रामचंद्र आशीर्वाद देण्यासाठी वाकले, संधीचं सोनं केलं, सीता मातेने वरमाला टाकलं. ज्या वेळेला विवाह सोहळा आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडतोय, पण त्या अगोदर प्रभू रामचंद्र आकाशाकडे पाहायचे आणि सीता माता धरणीकडे. एखाद्या बाईला एखाद्या उत्तर द्यायचं ठरलं, उत्तर विचारलं, एखादा प्रश्न विचारला, उत्तराचा शोध घेते ती, पण खाली जमिनीकडे पाहून, आणि पुरुष मंडळीवरती पाहतात. आकाश आणि धरणी माता हे नातं प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांच्यावरून जुटले गेलेलं आहे. आता जर एखादी असती वरमाला टाकणारी, कधी कधी पहा तुम्ही, लग्नात पद्धत निघली सध्या, 10-5 मुलं मित्र एकत्रित आले, मुलाचं लग्न होतं म्हणून त्या मुलाला उचलून धरलं, कोणी, ते मित्राने. ज्या वेळेला ते मुलानं वरमाला फेकून घातली, पोरीच्या नवरीच्या गळ्यात फेकून वरमाला घातली, पण आता राहिली होती नवरी, नवरीला वरमाला घालायची. 10-5 पोरांनी मुलाला तर उचलून घेतलंय, नवरदेवाला उचलून घेतलंय, मग वरमाला घालाव कशी नेमकी. त्या नवरीनं विचार केला 10-15 मिनिट विचार केला, वरमाला जाईल का, वरमाला जाईल का. तिने जसा हार घेतला, तिनं हार फेकला, पण तो हार पडला ब्राह्मणाच्या गळ्यात.
हार फेकला पण कुठं पडला? ब्राह्मणाच्या गळ्यात. आता मला सांगा, अशी पद्धत सध्याच्या काळात निघाली. प्रभू रामचंद्रांनी जर खाली वाकले असते तर ती पद्धत आता लागायला वेळ लागली नसती. विवाह सोहळा पार पडला. कित्येक देवदेवतांना प्रभू रामचंद्रांनी धनुष्याला प्रतिंचा लावल्याच्या नंतर मूर्छित होऊन पडलेले होते. देवदेवता मूर्छित होऊन पडले. काही वेळाच्या नंतर ज्या वेळेला सर्व देवदेवता त्या ठिकाणी त्यांचा मूर्छितपणा नष्ट झाला. मूर्छितपणा नष्ट झाल्याच्या नंतर सगळ्या जणांनी विचारलं जनक महाराजांना, महाराज तुम्ही तर सीता मातेचा प्रभू रामचंद्राचा लग्न सोहळा पार पाडला म्हणे, आम्हालाही तो आनंद क्षण, ते सुख, ते समाधान, तो आनंद आम्हालाही पाहायचा होता. ज्या वेळेला लक्षात आलं, विश्वामित्र यांनी सांगितलं की आपण विवाह सोहळा आता पार पाडू, पण त्या अगोदर जसं की वरमाला घातली, पण शास्त्रानुसार जर आपल्याला विधिवत विवाह सोहळा पार पडायचा असेल तर अयोध्ये नगरीला पत्र पाठवावं लागेल. दशरथ महाराजांना पत्र पाठवण्याचं ठरवलं. एका सेवकाकडे जनक महाराजांनी ते पत्र लिहून दिलं आणि पत्र घेऊन ज्या वेळेला अयोध्या नगरीमध्ये तो सेवक येऊन पोहोचलाय. सेवक येऊन पोहोचलेला आहे. त्या सेवकांनी ज्या वेळेला अयोध्या नगरीतल्या एका सेवकांनी, पारेकरांनी दशरथ महाराजांना सांगितलं की मिथिला नगरीवरून जनकांचा एक सेवक आलाय, धावत पडत आतमध्ये त्याला बोलवलं. जसं आतमध्ये बोलवलं ना, तर त्या सेवकांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, पत्र आणलंय प्रभू श्रीरामाचं. श्रीराम हे म्हटलं की दशरथ महाराजांनी सगळं काही राजनीती सगळं विसरले, सिंहासनावरून खाली उडी टाकली आणि ते पत्र स्वतः हिसकावून घेतलं. स्वतः छातीला कवटाळून एवढे रडतात. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. पत्र होतं पण पुत्राला मिठी मारल्याचं ते अनुभव घेत होते. असं वाटायचं माझा प्रभुराम आलाय. कित्येक वेळ निघून गेला. दशरथ महाराज इकडे आनंद व्यक्त करत होते, पण तेवढ्यात भरत महाराजांचं आगमन झालं. भरतजी आले. भरतजी त्या ठिकाणी आले. विचारलं, बाबा कोणाचं पत्र आहे? तुझ्या भैया रामाचं पत्र आहे. रामाचं पत्र म्हटलं की दशरथजी पळत आले. ज्या वेळेला भरतानं दशरथांच्या हातातून ते पत्र हिरावून घेतलं आणि डोक्यावर घेतलं पत्र, डोक्यावर पत्र घेऊन नाचायला लागले. याच्यावरून विचार करा, सावत्र भावाचं पत्र डोक्यावर, पत्र आलं म्हणून डोक्यावर घेऊन एवढं उड्या मारतात, एवढा आनंद व्यक्त करत आहेत. मग रिअल मध्ये किती एकमेकांवरती ते प्रेम करत असते. पत्र घेऊन नाचू लागले. प्रत्येक जण रडतोय. अयोध्येमध्ये कौशल्या माता राणी रडत आहेत, सुमित्रा माता राणी रडत आहेत. प्रत्येकाला दुःख झालेलं होतं. पण आज प्रभू रामाचं पत्र आलंय म्हटल्याच्या नंतर प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती डोळ्यातनं अगदी आनंद अश्रू बाहेर येत होते. वशिष्ठ तिथे आले. वशिष्ठांनी विचारलं, पत्र आहे? वाचलं? अजून वाचलं कोणीच नाही पत्र, पण फक्त पत्र आलं याचा आनंद झालेला होता. पत्र मात्र वाचलं नव्हतं. ज्या वेळेला वशिष्ठ महाराजांनी ते पत्र स्वतःच्या हातामध्ये घेतलं, पत्र हातामध्ये घेतलं, ज्या वेळेला ते पत्र वाचू लागले. पत्र वाचत असताना सांगितलं, तुमचा प्रभू श्रीराम माझ्यासोबत येत असताना विश्वामित्रांनी सांगितलं की माझ्यासोबत यज्ञाचं रक्षण करण्यासाठी येत असताना प्रभू श्रीरामानं सगळ्यात अगोदर ताटिका राक्षसीनेचा वध केला. ज्या वेळेला प्रत्येकाला आनंद व्हायचा, आनंदाच्या भरात टाळ्या वाजवायचे, उड्या मारायचे, आनंद व्यक्त करायचे. परत थांबून पत्र वाचावं. प्रभू श्रीरामानं परत येत असताना यज्ञाचं रक्षण करण्यासाठी बिना टोकाचा बाण मारून मारीचाला सुद्धा एका समुद्राच्या तटावरती पाडले. बिना टोकाचा बाण.